चला काय म्हणते आजचं वर्तमानपत्र. लहान मुलाचा खोकला सॅम्पलमुळे बरा झाला. अजून काय, अरे फरसाणाच्या चोरीमुळे सुनेनी सासूबाईला वृद्धाश्रमात ढकलले. बापरे, भयंकर चालू आहे सगळं, भयंकर. चायला मिसळ म्हणजे नुसती मिसळ मिसळ मिसळ, आयुष्याची सगळी मिसळ झालेली आहे बघा. आयला पण पुण्यात ही मिसळ आली कशी काय असेल रे. म्हणजे पुण्यात मिसळ आणि पुणे काय कॉम्बिनेशन असेल रे. चला तर मग हाच आज विषय घेऊ आणि आपल्या लोकांना विचारू की मिसळ पुण्यात कशी आली. आपण आपल्याबरोबर दोन मैत्रिणी आहेत. तुमचं नाव काय? जुई. जुई, हिचं नाव जुई आहे. तुझं? श्रावणी. श्रावणी. जुई आणि श्रावणी. बरं, मला असं सांगा की पुणे कशासाठी फेमस आहे? पुणे मस्तानीसाठी फेमस आहे. शनिवार वाडा, सगळ्या ऐतिहासिक वस्तू, सगळे ऐतिहासिक गोष्टी. वा. बरं, मग आता पुणे ह्याच्यासाठी फेमस तर आहे. आता मला सांगा की खाण्यात कशासाठी फेमस आहे रे पुणे? मिसळ. मिसळ आता आलेला आहे. मिसळ म्हणजे नुसता झणका. मग आता तुम्ही जसं मिसळीचं नाव काढलं तर तुम्हाला मिसळ आवडते का? हो, आवडते भरपूर मनापासनं. हो. बरं, आणि तुम्ही पुण्यातल्या कुठकुठल्या ठिकाणी मिसळ खाल्लेली आहेत? बेडेकर. बेडेकर. फक्त बेडेकर. फक्त बेडेकर बरं का, फक्त डबल अंडरलाईन करा. हा, त्याच्या पुढं तुम्ही एकदा लादी खायला लागलात म्हणजे मिसळी बरोबर, तर किती लादे संपू शकता? 2. 2 लाद्या म्हणजे बरोबर 12 पाव किंवा 18 पाव, जसे लादीवर डिपेंड्स. एकच. एक लादी 6 पावाची तर 8 पावाची. 8. मिसळ हा विषय निघालायचा तर तुम्ही मिसळ महिन्यातनं किती वेळा खाता? 5-6 वेळा. 5 ते 6 वेळा. आठवड्यातनं 1 दिवस असं होऊ शकतो. पण 4-5 घरी नेहमीच होते. 5. पण मग घरी मिसळ बनवता का बाहेरच जास्त खाता? म्हणजे दोन्ही. मग घरी बनवता का तुम्ही मिसळ? हो, आईची आवडते. आई बनवते की तुम्ही बनवता? आई बनवते. अच्छा. म्हणजे बाबा बनवतात. अरे वा, बाबा बनवतात बरं का. प्रत्येकाचं असं असतं की बाबा फक्त पैसे कमावतात, तसं नसतं. बाबा मिसळ पण बनवू शकतात, हे या ठिकाणी सिद्ध झालेले आहे. नंतर आता मला सांगा, तुम्ही ज्या वेळेला मिसळ बनवता त्यावेळेला तर्री कुठल्या रंगाची तुम्हाला आवडेल? लाल. 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 बरं, आणि पुण्यातले काय काय फेमस ठिकाणं तुम्हाला माहिती असलेले मिसळीचे हो. नावं? हा, बेडेकर फेमस आहे, एवढंच माहिती. बरं, बेडेकरांचे मालकांचा आमचा इंटरव्ह्यू हा तुम्ही बघा. या मूल्य तुम्ही स्पॉन्सर करू शकता का? नुसतं आल्यापासून एकच नाव आहे, बेडेकर बेडेकर बेडेकर. इतकं भूक लागलेलं असताना सुद्धा शांतपणे मिसळीवर बोलणं यांनी करून दाखवलेलं आहे आणि खरंच थँक्स. चला तर मग आपल्याकडे आज 2 भाऊ आहेत. तुमचं नाव काय मित्रा? ऋषिकेश. ऋषिकेश. या भावाचं नाव ऋषिकेश आहे. ऋषभ. दोघांचं नाव आर पासून सुरुवात आहे. तर तुम्ही मूळचे पुण्यातले नाही आहेत बरोबर? मी मूळ गाव नांदेडचा आहे. मी यवतमाळचा. यवतमाळ. मला सांगा पुणे कशासाठी फेमस आहे? ऍक्च्युली रहदारी म्हणजे गर्दी, थोडं शिक्षणाचं क्रेज, तुमच्यासारखे मस्त अशी लोक. बापरे, वास वास वास. माझ्याकडून तर एमपीएससी आणि युपीएससी साठी पुणे फेमस आहे. अख्ख्या महाराष्ट्रातून मुलं येतात तिथं. मी पण त्यासाठी आलोय. अच्छा. दुसरा असा विषय की खाण्यामध्ये पुण्यात फेमस काय काय ऐकलं असेल? ते जोशी वडेवाले, रोहित वडेवाले, काटाकीर मिसळ. जोशी वडेवाले, रोहित वडेवाले, जोशी वडेवाले आणि काटाकीरची मिसळ. तेच काटागिरीची मिसळ खूप फेमस आहे. चला, काटाकीरची मिसळ असं यांनी हे वापरलेलं आहे. तर तुम्ही पहिल्यांदा मिसळ पुण्यात खाल्ली असं म्हणाल काय हरकत नाही? हा, म्हणजे प्रॉपर जी मिसळ आहे ती आम्ही पुण्यात खाल्ली. आमच्या इकडे काहीतरी वेगळंच बनवून देतात. तसं मी ते अच्छा, वेगळंच काहीतरी बनवून देतात बरं का. सावधान राहा, यवतमाळला जाताना मिसळ खाऊ नका बरं का. चव आवडली का तुम्हाला वा, मिसळीची? अति अप्रतिम. बर बर बर. आणि त्याचा तो जो तिखटपणा आहे ना तो म्हणजे लाजवाब नाही, त्याच्याशी काही कम्पेअर नाही होत. आता तो तिखटपणा जबरदस्त एकदम. तिखटपणा जबरदस्त आहे. आणि तुम्ही मिसळ एका वेळेला खायला बसलात तर किती लादे संपवू शकता पावाच्या? म्हणजे त्या दिवशी तुम्ही 12 पाव खाल्ले होते. 12 पाव काटाकीर. विचार करा, ते पण तगडा माणूस बरं का. तोंड हा, ते तेवढंच माझे तोंड आलेला असताना माणूस मिसळ खातो ते सुद्धा 12 पाव खातो. म्हणजे विचार करा, आग किती कळकळून लागली असेल या माणसाला. आणि मी तिखट मिसळ मागवली होती, मला लक्षातच नाही माझं तोंड आले. तिखट मिसळ मागवली, एवढं हे झालं, तोंड आलं तरी लक्षात राहत नाही माणसाच्या काटाकीर कडे गेल्याशिवाय. म्हणजे मिसळ किती महत्वाचा विषय आहे बघा तुम्ही. धन्यवाद मित्रा, थँक्यू. इंटरव्ह्यू दिलास, थोडा वेळ काढलास. अरे नाही, थँक्यू. चला मग आपण आज आलेलो आहे FC कॉलेज वर आणि या ठिकाणी आपले मस्त मंडळी आहेत आणि यांनी मस्त रंगपंचमी खेळलेली दिसते आपल्याला. तर रंग लावून आलेले आहेत आणि रंग उधळून आलेले आहेत सगळीकडं. तर पुणे कशासाठी फेमस आहे?
पुणे खाऊ गली आपण म्हणू शकतो खाण्यासाठी फेमस. खाऊ गल्ली बरं का, हा पक्का फुडी आहे बरं का. हो. आणि पुणे म्हणजे एक तर पहिले तर फर्ग्युसन कॉलेज आणि दुसरं शनिवार वाडा. कॉलेजचा अभिमान कसा असावा तर हा उद्दंत उदाहरण आहे. कशासाठी फेमस आहे? मला तर मिसळ आवडते. मिसळ फेमस. ह्याला मिसळ आवडते म्हणजे हा पण एक फूडी कलाकार असतात. जसे FC रोडमध्ये सगळे बरेचसे स्टुडंट फूडीच असतात असा माझा अंदाज आहे. ठीक आहे. अजून एक आपल्याकडे आहे तर इसको हम हिंदी में सवाल करें कि ये पुणे से नहीं है, ये झारखंड से. सो आपको पुणे में क्या अच्छा लगता है? पुणे में सबसे पहले मेरा कॉलेज और Okay. यहाँ के खान पान बहुत ही फेमस है. अच्छा, खान और पान दोनों याद रखा. तर मग मित्रमंडळींनो, तुम्ही मिसळ खाल्लीच असेल सगळ्यांनी पुण्यात राहून, तर कुठली मिसळ तुम्हाला जास्त फेमस वाटते किंवा हॉटेलचं नाव? काटाकीरची मिसळ आहे, सर मिसळ आहे आपली. काटाकीर सर मिसळ. हा, काटाकीर आपलं कर्वेनगरवाला. कर्वेनगरवाला. ब्रँच वेगवेगळे आहेत. येस. आणि सरांची उसळ. सरांची उसळ. Yes. सर शिकवणारे सरांची उसळ डबा खातोस चोरून. चोरून डबे खात असता तुमचे. उसळ मिसळ. उसळ मिसळ. एक बेडेकर आहे. बेडेकर वा. मिसळ. तिथले म्हणजे ते तिखट वगैरे असतं त्यामुळे ते चांगले. हा. आणि मग एक वैद्य. वैद्य. हा. बर. मला कोल्हापुरी मिसळ खूप आवडते. अच्छा, कोल्हापुरी मिसळ ह्याला आवडती. तू पुणेरी मिसळ खाल्लीस का कधी? हा. खाल्लेली. पुणेरी खाल्लेली आहे. खाल्ली. मग कोल्हापूर आणि पुणेरी मिसळ मध्ये काय फरक वाटला तुला? टेस्टचाच फरक आहे थोडासा. अच्छा, टेस्टचा फरक आहे. म्हणजे तुला फक्त असं तिखट आवडतं का जाळ नुसता? हा, तिखट. नुसता दूर करायची सवय तुला असं? बर बर, ठीक है. चलो, अब आपने कौन से होटल की मिसल खाई है यहाँ पे, या फूड कैंटीन रेस्टोरेंट ऐसा? सबसे मस्त कोल्हापुरी मिसल है. उसकी ये खास बात है कि वो बहुत तीखी होती है. अच्छा, तीखी होती है. तीखी होती है, या. बहुत तीखी होती है. आपको स्पाइसी पसंद है? स्पाइसी बहुत पसंद है. और आपने कहा कि खाई है प्रॉपर, मतलब? प्रॉपर हमारी IMDR कैंटीन की मिसल बहुत अच्छी है. अच्छा, मैंने कॅन्टीन की मिसल खाई आहे. आप तुम्ही सगळं कुठे घेऊन जात नाही फिरायला? दाखवा जरा, पुणे दाखवा रे. तुम्ही एका वेळेला मिसळीचे किती पाव संपवू शकता? खरं सांगायचं, लाजेचं बिंदास नाही. ते डिपेंड करतं मिसळवर. कुठली मिसळ आहे. करतं मिसळवर, कुठली मिसळ हा, आहे. कोल्हापुरी मिसळ पण तरी आहे. अंदाज किती पाव खाऊ शकतो? कुठली आणि मिसळ? जर पुणेरी मटकी मिसळ असली आपली अच्छा, तर ते डिपेंड करतं 8-10 पाव. 8-10 पाव. हा. बर. ते डिपेंड पावची साईजवर डिपेंड करतं. पावाच्या- कुठे मोठे साईज असतात, कुठे लहान साईज असते पावची. तू काय पट्टी बिट्टी घेऊन बसतो काय? डिपेंड करतं ना, दिसतं ना पाव. नाही ना, माझ्या तर मी मिनिमम 8 तर खातोच. अच्छा, बस नाही तर मग बघून वाटत नाही रे. 8-10. 8 किंवा मग मॅक्स 12. 12 हा. एक लादी डझन. मी मिसळ पाव खूप कमी खातो कारण की मला मिसळ आवडते म्हणून पाव कमी खातो मी. नुसते मिसळ जास्त प्रिफर करतो हा. पावापेक्षा. हा. आप 4. बस. 4. तुम्हाला मिसळ का आवडते किंवा का तुम्ही मिसळ खाता पुण्यात येऊन जास्त करून? मिसळ म्हणजे एक आपण म्हणू शकतो विटामिन प्रोटीनसाठी आहे, चांगली आहे. अच्छा. त्यामध्ये स्प्राउट्स वगैरे असतात मेन बघितलं तर. आणि जर त्यामध्ये बघितलं तर एक स्पायसीपणा जो असतो अच्छा. मटकी मिसळमध्ये तो येतो हा. चांगला आपल्याला. आणि वरनं जर लिंबू वगैरे भेटला अच्छा. तर एकदम भारी. हा खरंच खवय्ये आहे बरं का. याच्याकडे नीट लक्ष द्या तुम्ही बारकाईने बरं का. हा तुम्हाला प्रत्येक चौपाटीवर दिसणार आहे. तुम्हाला पुण्यातली प्रत्येक चौपाटी घ्यायला टॅग टाकायचं. टॅग टाकायचं. मला तर ते म्हणजे स्वस्तात मस्त जे भेटेल ते एक तर मिसळच आहे, तर त्यामुळं मग ते एक मिसळ खाणं बरं वाटतं. अच्छा, म्हणजे कमी पैसे जास्त खाणं. हा, चांगलं. चांगलं कमी पैसे जास्त खाणं. बजेट कमी असतं पण खायचं भक्कम असतं. मला एक तर स्पायसी खूप आवडते म्हणून मिसळ चांगली वाटते. अच्छा, आणि spicy. दुसरं म्हणजे टाइम लवकर होत जाते म्हणजे कमी वेळात तुला जास्त खायचं असतं. हा. एवढी का गडबड असते? गर्लफ्रेंड वाढ वगैरे असते तुझी? नाही कॉलेजची घाई असते कधी कधी त्यामुळे. बाई वाड्यावर या डायरेक्ट मध्ये आधी थांबलंच नाही. हा FC वरनं डायरेक्ट वाड्यावरच गेला. एवढा मोठा. आपको मिसल क्यों अच्छी लगती है? मिसल में जो तरिया होती है हाँ. उस पर बहुत हद तक डिपेंड करता है कि उसका टेस्ट कैसा आएगा. अच्छा. और उसमें जो मटेरियल ऊपर होता है हाँ. काफी कुड़कुड़ा होता ओके. है और स्पाइसी होता है. अच्छा, तो इसलिए खरंच मजा आली. तुम्ही सगळे आज इथं आलात आणि मस्त इंटरव्ह्यू झाला. आणि हे तर लोकांचं झालं. आता आपण जे पुण्यातले पॉइंट त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ. चला तर मग मंडळी निघूया. तर मग नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत बेडेकर मिसळ. म्हणजे ही मिसळ फार फेमस आहे आणि आल्याला आम्हाला एक मस्त पाटी भेटली. डोंट स्टाईल युअर हेअर इनसाइड ॲज इट मे फ्लाय इन टू फूड. चला तर मग मंडळी, आपल्याबरोबर जे आज आहेत ते आहेत बेडेकर मिसळचे मालक बरं का. आणि ते तुमचं नाव काय सर? अनिल दामोदर बेडेकर. अनिल दामोदर बेडेकर. ठीक आहे. आता आपला पहिला प्रश्न आहे की मिसळ हा खाद्यपदार्थ पुण्यात कसा आला? मिसळ हा खाद्यपदार्थ पुण्यात खूपच जुना आहे आणि तो साधारण
सगळे पदार्थ एकत्र करून दिला जाणारा प्रकार असल्यामुळे तसा पूर्वापार आहे म्हणते हरकत नाही. अच्छा, म्हणजे सगळे पदार्थ आपण एकत्र करून खाण्याचा असा थोडक्यात हा पदार्थ आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे की आपल्या दुकानाचा इतिहास म्हणजे बेडेकर मिसळ याचा थोडक्यात मला इतिहास सांगा. बेडेकर मिसळ हा व्यवसाय साधारण 1948 पासून चालू आहे. प्रथम हा व्यवसाय माझ्या आजोबा दत्तात्रय बेडेकर यांनी चालू केला आणि नंतर त्या व्यवसायात माझे वडील दामोदर बेडेकर हे आघाडीवर आले आणि त्यांनी खरे मिसळचे निर्माते माझे वडील दामोदर दत्तात्रय बेडेकर उर्फ अण्णा या नावाने ते प्रसिद्ध आहेत. अण्णांची मिसळ म्हणून अजूनही ती जोपासलीच जाते आणि त्यांचे चिरंजीव मी व माझा भाऊ आल्हाद दामोदर बेडेकर ह्या दोघं मिळून हा व्यवसाय चालवत आहे आणि आता आमची पुढची पिढीसुद्धा या व्यवसायात आलेली आहे. माझी मुलगी तन्वी अनिल बेडेकर आणि माझा पुतण्या अमोघ आल्हाद बेडेकर अशी दोघं ही जोडी आता नवीन व्यवसायात आमच्या सुरुवात होऊन पुढची पिढीसुद्धा आमच्या व्यवसायात आता सामील झालेली आहे. वा, म्हणजे पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय त्यांचा चालू आहे. अरे आपल्याला म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे 71 वर्ष पूर्ण झालेली आहेत. बरोबर. आता मला एक असा दुसरा प्रश्न आहे की आपण मिसळ बनवायची थोडीशी पद्धत की असं मला सांग. मिसळ बनवायची पद्धती तशी खूपशी वेगळी आहे. बाकीच्या पदार्थांपेक्षा आमच्या मिसळमध्ये कंटेन्स भरपूर असतात आणि प्रत्येक कंटेन्स आम्ही सेपरेट बनवून नंतर तो सर्व करताना एकत्र करतो. आणि बेसिक आमचे जर सॅम्पल हा जो प्रकार आहे याच्यात आम्ही कुठल्याही प्रकारचं कडधान्य वापरत नाही. सगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून आंबट गोड तिखट अशा चवीचा रस्सा बनवायचा आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो. अच्छा, वा. काका आता मला सांगा, पुणेरी चव आणि पुण्याचा खवय्येपणा ह्याच्याबद्दल तुमचं असं, तुम्ही आता तर दुकानच आहे तुमच्याकडे, थोडं सांगाल आमच्या इथे. तसं दोन्ही सायमल्टेनियसली बरोबर आहेत. हां, पुणेरी चव आणि पुणेरी खवय्ये हे दोघंही एकमेकाचा पूरक असल्यामुळेच सगळी गाडी पुढे जात आहे. कारण पुणेरी खवय्ये असल्यामुळे जास्तीत चविष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जास्तीत चविष्ट करत असल्यामुळे पुणेरी खवय्ये मिसळीचा स्वाद घ्यायला येते. आता आजकाल बाजारात तर मिसळीचं पूर्ण पीकच आलेलं आहे. तरीही सुद्धा आवर्जून मिसळ खायला येणारे लोक आमच्याकडे अजूनही आहेत. त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. पुणेकर खरंच खवय्ये बरं का. पहिलेच सांगतो मला, पुणेकर म्हणजे हा उत्कृष्ट चव घेऊन खाणारा माणूस असा हा पृथ्वीवर आहे. तर आता एक शेवटचा प्रश्न काका की मी आता बघतो की कोल्हापुरी मिसळ, सोलापुरी मिसळ आणि पुणेरी मिसळ अशा सगळ्या मिसळी मी बघतो. त्यातली पुणेरी मिसळ ह्याच्यात असं काय वेगळं आहे? पुणेरी मिसळ ही जास्तीत जास्त स्वादिष्ट आणि चविष्ट असते. वा, म्हणजे स्वादिष्ट बरं का एकदम. त्यामुळे पुणेरी मिसळचे स्वतःचे वैशिष्ट्य बाजारात आहे. अच्छा, वैशिष्ट्य म्हणजे नावातच दहशत. पुणे म्हणल्यावर मिसळ चांगली झालीच पाहिजे. म्हणजे कोल्हापूर सोलापूर असं जाऊ दे रे, असं झालं पाहिजे थोडक्यात. खरं तर खूपच धन्यवाद काका की तुम्ही आज आम्हाला एवढा म्हणजे गर्दीतनं वेळ काढलात आणि मस्त आमच्याशी गप्पा मारल्यात. त्या अर्थाने आज खरंच तुमच्या फार शुभेच्छा. आणि तुमच्या सुद्धा हार्दिक अनेक तुम्हाला शुभेच्छा पुढील वाटचाली करता आणि तुमचे हार्दिक अभिनंदन की तुम्ही स्वतः येऊन आमचे जो आम्हाला सन्मान दिला त्याबद्दल खूप खूप आभार आहोत तुमचे. ही पुण्यातली अजून एक नामवंत मिसळ. आता आपण यांची स्पेशालिटी काय आहे हे समजून घेऊया. मंडळी, आत्ता आपण आलेलो आहोत श्री मिसळ. आता त्यांचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण त्यांचं नाव आणि दुकानाचा इतिहास हा जाणून घेऊया. मी मंजिरी भिडे, मंजिरी अतुल भिडे. म्हणजे माझ्या मिस्टरांनी चालू केलं आहे आणि त्याच्या पुढे फॉलो मी करते. म्हणजे जवळजवळ 90 नंतर मी चालू करते. मी 1900 सालापासून चालू केलं. त्यांचं नाव अतुल भिडे. त्यांनी हा मेन चालू केलं हॉटेल 1985 सालापासून. नंतर हे यांनी 90ला ते हार्ट अटॅकने गेले. त्याच्यानंतर मी पुढे चालू ठेवलं. म्हणजे थोडक्यात हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय आहे. आणि आता तुम्हाला किती वर्ष झाली साधारण? आता कधी 35 वर्ष झाली आज या व्यवसायात आहोत आम्ही. आज तिच्यानंतर मी चित्रा भिडे कुलकर्णी आज मी रन करते हा बिझनेस. आणि थोडीफार चोखंदळ पुणेकर असल्यामुळे त्याचा मला टेस्टसाठी थोडा प्रॉपर पुणेकर असल्यामुळे त्याचा मला खूप फायदा होतो इथे असल्याचा की लोकांची टेस्ट मी व्यवस्थित ओळखू शकते. म्हणून मी या व्यवसायात तिच्याबरोबरीने आज इथे आहे. श्री मिसळ याची स्पेशालिटी काय? स्पेशालिटी म्हणजे मुळात आधी आम्ही सगळं स्वतः ताजं करतो. सकाळी
आणि ह्याच्यात जे मिसळमध्ये जे पोहे बटाटा भाजी असे पदार्थ आहेत, मटकी असते, हे जे आहेत ना ते स्वतः ताजे उकडून त्यावेळेला लगेच वापरले जातात. म्हणजे बाहेरचं हां, आणि फरसाण बाहेरचं नसतं, कडक नसतं त्याच्यात काही. पोहे ताजे असतात, बटाटा भाजी असते आणि मग ती शेव फक्त असते बाहेरची असते. आणि ते सगळा ताजा पदार्थ असल्यामुळे चविष्ट होतो आणि त्याच्यात कुठलाही गलतन म्हणजे माल सगळा क्वालिटी वापरतो, तेल पण चांगलं वापरतो. हॉटेलमध्ये आम्ही जे काय बनवतो ते आम्ही स्वतः बनवलेलं असतं. बाहेर कुठलेही पदार्थ आम्ही ठेवत नाही. ही आमची खासियत आहे की जे काही स्वतः करतो. म्हणजे बाहेरचं वेगळं कोणी आचार्य वगैरे असं कोणी नाही आमच्याकडे. अच्छा, म्हणजे एकदम फ्रेश, म्हणजे बाकी काय कालचं काय संबंध नाही, जे असेल ते आजच्याच कारणाने आजच लोकांना खायला घाल. तर खरंच आज श्री मिसळमध्ये येऊन फार आनंद झाला आणि खास करून काकूंनी आम्हाला इतकं सहकार्य केले की ते जेवता जेवता आमच्या इंटरव्ह्यूसाठी उठले आणि मस्त त्यांनी इंटरव्ह्यू आमच्याशी गप्पा मारलेल्या आहेत आणि ते आता खायला घातल्याशिवाय आम्हाला बिलकुल सोडणार तर नाही आहेत. आता काय तुम्ही स्वतःहून आमच्याकडे अप्रोच झालात त्याबद्दल खरंच अभिनंदन खूप. आणि सगळ्यांना हीच आहे की नक्की श्री मिसळला व्हिजिट द्या, तुम्ही एकदा टेस्ट करा, आवडेल याची हमी आम्ही देतो. पुणेकरांना नम्र विनंती की श्री मिसळला एकदा नक्की या आणि टेस्ट करून जावाच नक्की. आता कस्टमर इज अ किंग. आता हा एक किंग म्हणजे हे आता क्वीन आहेत, तर ते तुम्हाला सांगतील की त्यांचा रिव्ह्यू काय आहे श्री मिसळबद्दल. माझं नाव माधुरी अजित पोळ आहे. माहेरची मी पोफळे. माझे वडील मला लहानपणापासून आम्हाला सगळ्यांना इथे आणायचे मिसळ खाण्यासाठी. मी माझ्या मुलांनाही कायम आणले आणि आता अजून आम्ही येतोय म्हणजे आतापर्यंत. यांची प्रत्येक पिढी या उपक्रमाशी जोडलेली गेलेली आहे आणि असं पुणेकरांच्या ती मिसळ उत्कृष्ट असते, हेच फक्त सांगायचं मला. चला मग पुण्यातले अजून एक सुप्रसिद्ध मिसळ म्हणजे श्रीकृष्ण मिसळ आता आपण आज जाऊन बघूया ह्यांचे मालक काय म्हणतात. चला तर मग आपण आलेलो आहोत श्रीकृष्ण मिसळ. तर ह्यांचे मालक आपल्याबरोबर आहेत. सर तुमचं नाव काय? अतुल जोशी. अतुल सर आपल्याबरोबर आहेत. तर आता पहिला प्रश्न आपला असा आहे की सर मिसळ पुण्यात कशी आहे? बेसिकली मिसळ आधी तुम्हाला माझ्या हॉटेलच्या रेस्टॉरंटचा तुम्हाला इतिहास सांगतो. मिसळची ॲक्च्युअल सुरुवात 1966 साली माझे वडील सुधाकर यशवंत जोशी यांनी आणली. त्यावेळेस सिमिलरी बेडेकर उपाहारगृह, नंतर श्री उपाहारगृह असे 3-4च रिनाऊंड लोक होती. आणि पुण्याच्या मिसळची खासियत म्हणजे पुण्याची मिसळ ही प्रत्येक इतर मिसळपेक्षा खूप डिफरंट आहे. कारण त्यांनी एक स्वतःची चव क्रिएट केलेली आहे पुण्याची मिसळची. तुम्ही जर बाहेरच्या मिसळ जर बघितल्यात तर बाहेरच्या मिसळमध्ये नॉर्मली कडधान्य वापरलं जातं, पण पुण्यातल्या मिसळमध्ये कडधान्य हा प्रकार येत नाही. एक असा पॉईंट आलेला आहे की पुण्यातल्या मिसळीमध्ये कडधान्य वापरलं जात नाही, म्हणजे थोडक्यात कमी, फक्त मटकीचा वापर जास्त या कडधान्य मिसळीमध्ये होतो. आमच्या मिसळमध्ये तर अजिबातच आम्ही वापरत नाही. अरे म्हणजे या मिसळमध्ये ह्याच्यात श्रीकृष्ण भवनमध्ये कडधान्य वापर होत नाही. सर मला सांगा की श्रीकृष्ण भवन ह्यातल्या मिसळीची स्पेशालिटी काय? आमची मिसळ ही ग्रेव्ही जी आहे मिसळची ती पूर्णपणे ओल्या नारळाच्या ग्रेव्हीपासून बनवलेली आहे आणि त्याची टेस्ट आणि त्याची जी रेसिपी आहे ती खूप अमेझिंग आहे. असं लक्षात आलं एकंदरीत गप्पा मारण्यात की पुण्यात असे वेळ ग्रुप होऊ शकतात, याच्यावर एक डिबेट होऊ शकते. म्हणजे अक्षरशः पार्लमेंटपासून पर्यंत जाऊ शकते की कुठली मिसळ भारी, ह्याच्यावर इतकी मोठी डिबेट होऊ शकते. तर खरंच सर तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढलात आणि आमच्याबरोबर मस्त गप्पा मारल्या आणि आम्हाला बरंच काही ज्ञान दिलं, त्याच्याबद्दल खरंच तुमचं धन्यवाद. कुठे गेला रे आपला रेडा? रेडा दिसतो का आपला रेडा? अरे काय रेडा सर तर लाज वाटते, घे चपला घे तर ना. अरे आम्ही तर शूट करून दमलो रे, घाम निघाला पार, घाम हवा हात करतोय. ऐकू येतं का तुला? हळूहळू दमानी जेलमधनं आला का? हळू मित्रा हळूहळू जाशील, हळूहळू थोडं. अरे दमानी खा बघ. अरे ह्याला काय वाटतं का? अरे थोडं आम्ही किती दिवसापासून घाम काढतो, तुझं काय चालू नुसतं भरला? चॅनल कशासाठी लावलं आपण? खायला.